एवढी महागाई कसं काय आमचा गरीब शेतकरी आपला घर बांधेल? तुम्ही बांधू शकता का साहेब? हे प्रश्न आहे साहेब. म्हणून अजून आपली गोष्ट विचलित होत आहे. कारण की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस आहे. आज लाखांमध्ये साहेब मोहरा, गौराडा, इटन, नांदेड, इरली, पौलीमध्ये खातखेडा, शिवनाळा, वळणी, भोजापूर, तुमचं मध्ये 4 गाव, चंदमाळ, तामसवाडी, ब्राह्मणी साहेब सगळे घाटे चालू आहे सर. पण जिथून बोधायला पाहिजे साहेब, जिथं डिमार्केशन तिथं बघूनच नाही आलं. बोलच्या जागी बोलून राहिले बरोबर आहे साहेब. कारवाई करायला पाहिजे का नाही सांगायचं आहे. नाना भाऊ म्हणते फटाफट तू किती जणांना सस्पेंड आहे. अरे ट्रकवाले कोणी यायचे का साहेब? ट्रकवाले नाही, त्यांच्या वेळ काय जे रेतीचे ट्रक घेऊन जातात त्यांच्या वेळ काय. अरे कोणाला पैसे देते? 30,000 रुपये कुठं जाते? 15,000 रुपये कुठे जाते साहेब? तर बोलायची जागा नाही, कारण की आपलं प्रशासन छान आहे. पण तकलीफ एवढीच होते साहेब का शाळेमध्ये साहेब छोटे छोटे 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना जेव्हा एमडी ड्रग्स देतात साहेब, त्याच्यावर साहेब कारवाई झाली पाहिजे सर. मी आपल्याला विनंती करतो साहेब, सेंट पीटर शाळा असो, सेंट पॉल शाळा असो, गुरुकुल शाळा असो, शाळा साहेब समोर बघून होते प्रायव्हेट शाळा. आणि पॅरेंट सुद्धा कुठं सांगणार का माझा पोरगा ड्रग्स घेते म्हणून? सांगू शकते का? म्हणून म्हणतो आपणास विनंती करतो सर का एक अशी समिती तयार करा, अशी टीम तयार करा का जेणेकरून यांना पकडले जाईल. मोठा अटॅक आहे सर, भरपूर मोठा. डुप्लिकेट दाखवता येतात सर. छत्तीसगड म्हणून डुप्लिकेट दाखवतात साहेब. याच्यासाठी म्हणतो मुख्यमंत्री साहेब आपल्याला समजून नाही म्हणत आहोत साहेब. नाही तो विषय त्याचा महसूल मंत्री आपण नाही तो लोकमंत्रीचा विषय भटकला. हे काय जागा ना बोलायचं. पण बाबासाहेबांचे विचार सत्य बोलले का नाही? बोलायला पाहिजे का नाही साहेब? मी सत्यच बोलत आहोत, मला माफ करून द्या. साहेब असे भरपूर जे प्रश्न आहेत आपल्या क्षेत्रामध्ये इथं डेव्हलपमेंट झाला पाहिजे. पर्यटनासाठी बहुत चांगला वाव आहे. तलाव खोलीकरण बहुत चांगला मुद्दा घेतला परिणे भाऊंनी. मी तुमचं अभिनंदन करतो. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि तिथल्या मंत्र्यांना नाही मिळालं तर ते म्हणतात की आपल्याकडे भूजल वाढत आहे. मी पण शॉपमध्ये गेलो, भूजल वाढत आहे का? त्या पाचगावच्या शाळेत शिकणाऱ्या पोरांना तुम्ही विचारा साहेब. 18 बोरवेल तिथं खोदल्या गेल्या, 1000 फुटावर खोदल्या गेल्या. GR म्हणते साहेब 200 फुटावरच बोरवेल खोदली पाहिजे साहेब. 1000 फूट तिथं खोदल्या गेला तरी सुद्धा एक बूंद पाणी नाही लागला. आणि केंद्रीय मंत्री म्हणतात की भूजल वाढून राहिला, फॉरेस्ट वाढून राहिला. अरे कितीतरी त्या स्कीम आहेत फॉरेस्टच्या, पण एक झाड नवीन दिसला नाही मला. तुम्हाला दिसला का झाड? साहेब अधिकारी मस्त काम करतात, प्रेमाने काम करतात. मी सुद्धा दिल्लीमध्ये त्यांच्यासाठी मागितलं की ओल्ड पेन्शन प्लॅन चालू करायला पाहिजे साहेब. बाकी सगळे बेकार आहे, मी त्यांच्या सुद्धा जवळ जायचं. परंतु सरकारला समजा चांगले आकडे तिथे गेले तर बरोबर आहे का नाही? गव्हर्नमेंटचा GR 200 फुटाचा खाली, अरे मी तिकडे आकडा पाठवलो 350 फुटावर बोरवेल झाली तर काही ज्यावेळेस कारवाई होईल. म्हणून कारवाईच्या बाबतीत सेंट्रल गव्हर्नमेंटला बरोबर आकडे नाही साहेब. गव्हर्नमेंट कसं निर्णय घेईल, आपण कसं निर्णय घेणार आहे साहेब का भूजल कसा वाढला पाहिजे? आज पूर्ण पाणी बहुतच चांगला प्रोजेक्ट आहे सर, सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. परंतु साहेब जमिनीतला पाणी येणारा पिढ्यांना जो राखण ठेवलेला पाणी आहे भूजल तोच कमी होत असेल तर याला जिम्मेदार आपण आहोत. म्हणून तलाव खोलीकरणाचा मुद्दा फारच छान घेतला जातो. त्या तलावातूनच
आणि तलावाला सुद्धा जोडलं तर तो पाणी झिरपे आणि भुजल वाढत आहे. वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरावर झाली पाहिजे. आपली जिम्मेदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त बारिशचा जो पाणी आहे तो सुद्धा जमिनीत गेला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा मोठे प्रकल्प गव्हर्नमेंट इथं करतील असा मी विश्वास ठेवतो. मी आपणास विनंती करतो साहेब की पाणी व जल है तो जीवन है, जल नहीं तो कुछ भी नहीं सर. आज बाबासाहेबांच्या आशीर्वादानं काही विचार आपल्या समोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आणि गव्हर्नमेंटचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपण डेव्हलपमेंट कराल. ॲनिमल कॉन्फ्लिक्ट इथं वाढत आहे साहेब. गोंदियाचे कलेक्टर आले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, साहेब तुम्ही आमच्याकडे लाभ या का नाही या? कारण का प्रत्येक दिवशी तुम्ही आल्यापासून एक नाही मरतच आहे. त्या गोडेगावमध्ये छोटासा बाळ मेलं, त्या तिरोडामध्ये त्या शाळेमध्ये ज्या टीचरनी, एक तर कोणताही नेता आणि टीचर आपल्या शाळेमध्ये आपल्याला पोरांना शिकवत नाही, त्या पोरीला तिथं शिकवलं पण तिथं साफ कमी असल्यामुळे तो गेट 3 वर्षामध्ये साहेब खराब झाला. म्हणजे किती निकृष्ट तऱ्हेचं काम असेल आणि जीव गमावा लागला त्या मुख्याध्यापिकेच्या पोरीच्या. ही दुसरी घटना झाली सर. तत्पूर्वी वाघाने एका बाईला मारलं, इथं पण मारलं, जवळच 2 जणांना मारलं. वाघीण लंगडी होती. मी त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याचा तुझा कौतुक करतो साहेब. फक्त दंडे घेऊन जातात आणि फटाके घेऊन साहेब. त्या हत्तीसाठी जे फॉरेस्ट अधिकारी गेला साहेब, कोणाचा दंड साहेब, एवढा दंड हा हत्तीला मारणार आहे साहेब. मी आपणास विनंती करतो साहेब, काही बंदुका तोफा गोळ्या पाहिजे अरे साहेब. जानवर सुद्धा वाचले पाहिजे. अजून त्यांना प्रश्न विचारला की साहेब माणसं तर मरूनच राहिले पण तो वाघही मिला आणि वाघ मिला कुठं साहेब? विहिरीमध्ये पडून. मग विचार मनामध्ये हे तो की फॉरेस्टचे अधिकारी सेंट्रल कंपनीच्या अंतर्गत पैसे घेतात, जनरल बजेट मधून पैसे घेतात, डीपीसी मधून पैसे घेतात, कंपाऊंड लावतात, विहिरीवर झाकण लावतात. म्हणजे वाघ मरतात कसं? मनामध्ये विचार काम करतायत का नाही? तुम्हाला वाटते काय काम करतात साहेब? बघून घ्या तुम्ही. साहेब मी आपणास विनंती करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या मनातली थोडीशी खतखत मी आपल्याला सांगितली साहेब. बाकीची पूर्ण तिकीट मध्ये तुम्हाला देईल साहेब. आणि या डीपीसी मध्ये फक्त 150 करोड, मायनिंग मध्ये फक्त 8 करोड. तर या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा होईल साहेब? इथं छोटासा ब्रिज बांधायला गेला, रोड बांधायला गेला तर 200 ते 300 करोड रुपये लागतात साहेब. असा अन्याय या भंडारा जिल्ह्यावर होऊन राहिला साहेब. महाराष्ट्राची लिस्ट बघाल तर वरपासून खालपर्यंत शेवटचा भंडारा जिल्हा आहे साहेब. मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपण चांगले इथं करोडोला पैसे द्या. मी दिल्लीत सुद्धा हे मागणी केली साहेब. आमचे स्पीकर साहेब दोन बिर्लाजी काही म्हटलं मागो मागो मागो. मला राहावं नाही गेलं. मी 1 लाख करोड रुपयाची मागणी केली साहेब आणि तुम्ही ते पूर्ण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सर्वांना विराम देतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद, जय भीम. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे इंग्रज. धन्यवाद. त्यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय राज्यमंत्री आणि भंडारा व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर यांचं.
जर विचार आहे तर सुरुवात कुठून करू साहेब? खुशी का गम, हसू की रडू? आपण हसण्यासाठी, खुशीसाठी एवढी मोठी इमारत दिली साहेब, आपला धन्यवाद. डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतो आणि डेव्हलपमेंट होऊन राहिले साहेब. खुशी आहे की प्रशासकीय इमारत झाली, लोकांना न्याय मिळेल. पण खरंच भंडारा जिल्ह्यामध्ये लोकांना न्याय मिळून राहिला का? मिळून राहिला का? जनतेचा आवाज आहे. मी काय बोलू? खोके साहेबांनी आता म्हटलं 1 नंबरचा मंत्री, 2 नंबरचा मंत्री. अरे मी इथं बोलतोय की एक मुख्यमंत्री समजूनच आपल्याला भंडारा जिल्ह्याची परिस्थिती मी सांगू इच्छितो. बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांचे विचार आणि आजचा दिवस म्हणून मनामध्ये अशी गदगद वाटते का मी काय बोलू. खरं पाहिलं तर तिथं सगळ्या मागण्याच आपल्या पुढे करायला पाहिजे. कारण की जेही मागणी आपल्याला आम्ही करत असतो सगळ्या मागण्या पूर्ण तिथं होतात. नाना भाऊ सुद्धा आता म्हटलं की आमचे मंत्री महोदय बावनकुळे साहेब शहरामध्ये सगळ्यांना सस्पेंड करतात. हा मनामध्ये विचार आहे किती लोक सस्पेंड होतील. सुरुवातीला साहेब मी 1-2 मागण्या मागतो मी तुम्हाला. मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना मी लॉजिस्टिक पार्क साठी लेटर दिलं होतं MIDCच्या डेव्हलपमेंटसाठी, जेणेकरून युवकांना इथं न्याय मिळेल, रोजगार अवेलेबल होईल. आमच्या शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या अशा जमिनी सरकारने घेतलाय, त्याच्यामध्ये त्यांचा प्रकल्प आहे, रोहण्याचा आहे. रोहण्यामध्ये त्या कंपनीनं ते जमिनी विकून टाकल्या, पण त्या लोकांना अजूनपर्यंत रोजगार मिळाला नाही. मकर दोगड्याची जमीन आहे, ती सुद्धा गेली. फेरो रिलायन्स आहे तुमचा तालुक्यामध्ये साहेब, आमच्या फक्त जमीनच गेल्या. पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना, आमच्या लोकांना न्याय इथं साहेब मिळाला. गोसेखुर्दचा प्रोजेक्ट आहे साहेब, आम्हाला वाटलं आमचं स्वप्न जपून झालं की शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील. या गोसे प्रकल्पाला चारही बाजूला सुंदरचं वातावरण निर्मिती होईल. आमच्या लोकांना पाणी मिळेल, शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि सगळे शेतकरी सुजलाम आणि सुफलाम होतील. परंतु साहेब परिस्थिती काय, 40 वर्ष झाले सर, पण अजून पुनर्वसनाचा मुद्दा तिथे गेलेला नाही. माननीय पालकमंत्री पंकज भोयर यांना सुद्धा वारंवार विनंती केली, यांनी सुद्धा त्याचं ऐकलं. सावंत कुमारजींना सुद्धा गोसेखुर्दचे प्रश्न आहेत. परंतु साहेब मोठ्या लोकांना भेटायसाठी तिथं आंदोलन करावं लागतं. किती मोठी शोकांतिका असते. त्या वैतरणा नदीच्या पात्रामध्ये अधिवेशन जेव्हा चालू साहेब, मी 5 घंटे तिथं पाण्यामध्ये होतो. आपले पायावरून गेला होता साहेब. तेव्हाची जे थंडी भरली, आजपर्यंत थंडी नव्हती लागत, पण आतापर्यंत या गर्मीमध्ये थंडी लागून राहिली. साहेब मात्र भेटीसाठी समजा सामान्य माणसाला एवढा वेळ लागत असेल साहेब, आजचा दिवस, आजचे विचार हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. मी हसू का रडू, खुश होऊ का गम, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर. लिमिटचा प्रश्न का बरं, मी दिल्लीमध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला. 2 दिवसापूर्वी फडणवीस साहेबांना सुद्धा मी मिळालो, परंतु त्याचे एक्सप्रेशन काही दिसले नाही साहेब. असं वाटलंच नाही मला की काही न्याय मिळेल म्हणून. आता तुमच्याकडून मुख्यमंत्री समजून मी अपेक्षा करतो साहेब की खरंच आम्हाला न्याय द्या. लिमिटच्या सुरुवात साहेब कशाला पाहिजे लिमिटची? आज प्लॅनिंग कसा पाहिजे का शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला
आणि एकत्र लढू. मी आपणास विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये भंडारा जिल्ह्यावर आणि गोंदिया जिल्ह्यावर अन्याय का होता. आज आमच्याकडे काही उद्योगधंदे नाही, आमच्या जमिनी गेल्या, गोसे डॅम पासून आम्ही त्रस्त आहोत. अजूनपर्यंत लाखनी तालुक्याला साहेब पाणी नाही मिळालं, धारगावमध्ये पाणी नाही मिळालं साहेब. आणि वैनगंगा नळगंगा योजनेच्या मार्फत आज सुरबन नदीवर तिथं तर पाणी आहेच नाही, तिथला पाणी काउंट करून साहेब तुम्ही तिकडे बुलढाणा अकोल्याला येणार आहे. म्हणजे आम्ही घेऊन बस घ्या आणि आम्हाला पाणी नाही. योजना साहेब चांगली आहे, तिथे पाणी नाही, पाणी दिल्या पाहिजे साहेब, पण कॅल्क्युलेशनही करावं पाहिजे का पाणी सहीमध्ये आहे का नाही. जो क्षेत्र प्रभावित आहे त्या क्षेत्राला पाणी खरंच मिळतंय का नाही सर. तर मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांवर अन्याय होईल नाही. कॅनलचे दुरुस्तीचे जे काम आहे, जे निकृष्ट दर्जाचे काम इथं लोकांनी केलं आहे ते त्यांना तुम्ही लाईनीवर सरळ करा आणि आमच्या लोकांना न्याय द्या. विजेचा प्रश्नच आहे, अदानी पॉवर प्लांट आहे, कोराडी पॉवर प्लांट आहे सर, जवळच आहे आपल्याकडे, पण मात्र 8 तास आणि त्याच्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असते. 2-2 तास कुठं खराबी झाली तर ते बंद करतात नाही साहेब. म्हणजे 6 तासामध्ये खरंच धानाची फसल होते का, होते का साहेब. बघा सगळे कास्तकार एका मोठा नाही साहेब, 6 तासामध्ये होते. आमच्यावर अन्याय नको करा. आम्ही धूळ खातो, आम्ही पोल्युशन खातो, आमचे रोड खराब असतात, आम्हाला एस्बेस्टोसिस सारख्या बिमाऱ्या होऊन राहिल्या. आम्ही आमची जमीन दिली, आमची माय आम्ही तिथं रोजगारासाठी ज्या अदानीला आणि बाकीच्याला दिली, परंतु साहेब त्याचा फायदा आम्हाला काय. त्याचा फायदा साहेब आम्हाला काहीच नाही. मी आपल्याशी विनंती करतो आमच्या शेतकऱ्याला, तुम्ही 16 तास नाही पण कमीत कमी 12 तास तरी तुम्ही वीज दिली पाहिजे सर, जेणेकरून तिथं धान पिकून नाही जायचं. आज इकडं लिमिट आपण वाढवून द्या, जेणेकरून 2 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र सरकारकडून 10 लाख मेट्रिक टन धान घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 6.5 लाख मेट्रिक टन हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, म्हणजे 60% धान उत्पादन हा फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातच होतो आहे. पण आमच्याकडे मोठे कास्तकार नाही साहेब, छोटे छोटे कास्तकार आहेत, 1 एकराचे, 1.5 एकराचे, 2 एकराचे साहेब. आणि साहेब खरीपामध्ये 25-26 मध्ये 105 लाख क्विंटल म्हणजे 10 लाख मॅट्रिक टन हा फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं उत्पादन साहेब. लिमिट एवढी तफावत करून साहेब मला हा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो साहेब. आणि एकरी साहेब 14 ते 16 क्विंटलच तुम्ही घेता एकरी, आणि युनिव्हर्सिटी 23 ते 69 रुपये. आणि साहेब एमपी मध्ये आपल्यापेक्षा पिछडा होता एमपी आणि छत्तीसगड साहेब. तिथली एमएसपी 31 रुपये आहे आणि एकरी 20 क्विंटल येतात साहेब. एकरी 20 क्विंटल म्हणजे 62,000 कुठं आणि इथं 37,000 कुठं साहेब महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात जास्त रेव्हन्यू आपण सेंटरला आपण देतो साहेब, आणि आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आज काय निर्माण झाली. म्हणजे तुम्ही त्याचा कॅल्क्युलेशन करा साहेब. प्रत्येक दिवसाला तुम्ही लागत खर्च 25,000 रुपये म्हणजे 10 ते 12,000 रुपये साहेब ते एमएसपीनं विकला तर, म्हणजे प्रत्येक दिवशी एका शेतकऱ्याचं उत्पादन फक्त 30 ते 40 रुपये. म्हणजे एका भिकाऱ्यानं भीक मागलं तरी त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात का नाही. आज कशी परिस्थिती झाली आहे आमच्या शेतकऱ्यांची. म्हणून आपणास विनंती करतो साहेब, हा मोदी साहेबांचे स्वप्न होते का इन्कम डबल झाली पाहिजे आपली. शेतकऱ्याची इन्कम डबल कशी होईल साहेब. आज धानखडी केंद्रावर 50 लाख मेट्रिक टन या विदर्भाचे पडले, त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन साहेब भंडारा गोंदियाचे आहेत. भंडाऱ्याचे 30 लाख मेट्रिक टन धानखडी केंद्र आहेत साहेब.
लॉजिस्टिक आणि MIDC साठी साहेब आपण प्रयत्न कराल आणि ती जागा अवेलेबल कराल, मी आपल्याला विनंती करतो. दुसरं साहेब, आमचे मंत्री महोदय उके साहेब यांना सुद्धा मी विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक भवन साठी तुम्ही निधी मी देतो, पण जागा अजूनपर्यंत साहेब तिथं झाली नाही. OBC समाजासाठी सुद्धा तिथं जागा झाली नाही. तर साहेब मी आपल्याला विनंती करतो की ह्या गोष्टीसाठी तुम्ही पाठपुरावा करायला लवकरच आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. दुसरं आहे साहेब, रेती साहेब आपल्याकडे आणि साहेब आमचीच रेती साहेब, आपण न्याय देणारे आहात. पण साहेब 5,000 रुपये ब्रास रेती साहेब हे गरीब किसान कास्तकार कसा करू शकत साहेब? आज घरकुलासाठी तुम्ही म्हटलं 10 ब्रास रेती लागत साहेब, 5 गव्हर्नमेंट फ्री देते. 600 रुपये प्रति ब्रासचा रेट होता साहेब 5. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।